हाय हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या शीतल ज्वेलरी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की मोती फ्लावर कसे बनवायचे. तर त्याच पुढे जाऊन आपण त्याच मोती फ्लावरचा यूज करून क्लिप कशा बनवायच्या मोती फ्लावरचा यूज करून ते बघणार आहोत. आपल्या लाडक्या लेकींसाठी खूप सुंदर अशा क्लिप आज आपण बनवणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी मोती फ्लावर कसं बनवायचं ते पण दाखवणार आहे आणि ते या क्लिपला कसं अटॅच करायचं ते पण दाखवणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. चला तर मग बघूया आपण मोती फ्लावरपासून सुंदर अशा क्लिप. त्यासाठी लागणार आहे ह्या अशा आपल्याला 2 क्लिप. या आपल्याला बाजारात कुठेही भेटून जातात. या क्लिप, नोज प्लायर, हे ऑल इन वन नोज प्लायर आहे. कटर प्लस नोज प्लायर. त्याचबरोबर 0 mm गोल्डन बीड्स, मोती 5 mm मोती, 5 mmचा ग्रीन क्रिस्टल, रेड क्रिस्टल कोणताही यूज करू शकतो. माझ्याकडे ग्रीन आहे म्हणून मी ग्रीन करते. त्याचप्रमाणे आपली खूप महत्त्वाची 0.3 mmची वायर. चला तर मग बनवूया आपण हेअर क्लिप. त्यासाठी काय करणार आहे तुम्हाला तर माहितीच, तुम्ही माझा पाठीमागचे व्हिडिओ बघितले असतील तर आपल्याला फ्लावर बनवण्यासाठी किती 0.3 mmची वायर लागते. तर ती हाताच्या बोटापासून कोपऱ्याच्या थोडी वरती घेऊन ती कट करून घ्यायची आणि राहिलेली या खूप बेसिक गोष्टी मी परत का सांगते. तर ही वायर अशीच सोडून द्यायची नाही, हे याच्या हुकमध्ये अडकून व्यवस्थित ठेवायची, कारण परत याचा यूज आपल्याला होणारच असतो. ठीक आहे. तर आपण ही वायर घेतली आहे. ही वायरचे असे 2 टोक आहेत. तर आपण काय करायचं, पहिलं 5 mmचा मोती, 5 mmचा मोती घेतला. त्याचबरोबर हे गोल्डन बीड्स एक घ्यायचा. घेतल्यानंतर तो ओवून घ्यायचा. तो एका टोकाला असा ओवून घेतला की ते अशी दुसऱ्या टोकाला न्यायची. जरा इकडे अशी वायर सोडायची आणि हे जे दुसरं डोकं आहे ते वरतून या मोत्याच्या असं काढून घ्यायचं. मोती पॅक पकडायचा. फक्त 0.5 mm मोत्यातूनच वायर काढून घ्यायची आहे. हे बघा, एक महत्त्वाचा पॉईंट सांगायचा राहिला की अशी जर वायर आपली कुठे फोल्ड झाली, गुंता झाला, तर तो गुंता व्यवस्थित काढायचा. काय होत नाही म्हणून वायर तशीच ओढली तर वायर मध्येच तुटू शकते, पूर्ण आपली डिझाईन बिघडू शकते. त्यासाठी व्यवस्थित गुंता काढायचा. ओके, हे बघा झालं. अशाच प्रकारे पुढची सर्व मोती ओवून घ्यायचे. एक मोती घेतला, त्याच्याच पाठीमागे गोल्डन बीड्स, परत इकडे यायची. ही महत्त्वाची ट्रिक आहे बघा. हा आधीचा कसा आहे, उभा आहे, नंतर ओवलेला असा आडवा आहे. तो आडवाच पकडायचा. पॅक या पहिल्याच्या शेजारी पकडून वरून हे 0.3 mmची वायर वरून मोत्यातून घालून खाली काढून घ्यायची. अशी ओढून घ्यायची. मोत्यामध्ये कुठेही दोन्ही मोत्यामध्ये गॅप वगैरे राहत नाही, आणि राहिला तरी परत हा गोल्डन बीड्स असा उचलून हे 2 मोती एकमेकाच्या शेजारी पकडून अशी परत वायर ओढून घ्यायची. तर तो गॅप निघून जातो.
अशाच प्रकारे आपल्याला अजून 6 मोती ओवून घ्यायचे. बघा अशा प्रकारे मी 8ही मोती ओवून घेतलेले आहेत. आता काय करायचं, हा जो पहिला मोती आपण ओवलेला तर त्याच्यामधून दुसऱ्या वायरचं टोक त्या पहिल्या मोत्यातून खालून वरती काढून घ्यायचं अशा प्रकारे. आलं तर म्हणजे आपलं फूल आता पूर्ण तयार होईल. वायर कुठेही फोल्ड झाली, अडकली तर ती व्यवस्थित करून घ्यायची. तशीच ओढली तर ती वायर तुटते, लक्षात ठेवायचं. गडबडीनं ओढायची नाही. झाले फ्लावर तयार झालं आपलं. तर आता काय करायचं, ही वायर हे तयार झालेल्या होलमधून खालून वरती काढून घ्यायची. घेतली वरती काढून. वरती काढल्यानंतर हे 5mm क्रिस्टल तयार झाल्यानंतर वायर वरती काढून घेतली. नंतर 2 मणी पकडायचे, आपल्याला फिक्स करायचे फ्लावर. हे 2 मोती असे नखात पकडायचे. नंतर दोन मोत्यांना वेढा द्यायचा. हे 2 मोती पकडले असे नखात पॅक. नंतर यांना एक असा वेढा देऊन घ्यायचा. ते झाल्यानंतर हे 2 झाले तर हा सोडायचा, त्याच्या पुढचा आणि त्याच्या पुढचा, हे 2 पकडायचे. असे नखात पॅक पकडून घ्यायचे. असे 2 पॅक करायचे. आता हे 2 झाले, हा सोडायचा, हा एक आणि त्याच्या पुढचा एक, असे त्यांना एक वेळा देऊन तार पॅक ओढून घ्यायची. त्याचप्रकारे हे 2 झाले, हा सोडायचा, हा आणि त्याच्या पुढचा हा झाले. आता हा सोडायचा, हा आणि त्याच्या पुढचा, हा झाला, हा आणि त्याच्या पुढचा, हा आणि त्याच्या पुढचा, हा आणि त्याच्या पुढचा. असे पॅक करून घ्यायचे मोती व्यवस्थित, हा आणि त्याच्या पुढचा. ओके, हे झालं पूर्ण. कसं झाले फ्लावर तयार बघा, झाले छान. आता ही वायर इथून खालून अशी वरती काढून घ्यायची. वरती काढली तर याच्यात 5mmचा हा मोती ओवून घ्यायचा. घेतला हा मोती ओवून. नंतर हा मोती आता हा असा सरळ गेला आहे तर तो असा आपण व्यवस्थित आडवा फिक्स करायचा. आडवा केला तर ही तारे ह्या 2 मोत्यामधून अशीच रिटर्न माघारी घ्यायची आणि परत क्रिस्टल आणि मोती यांच्यामधून वरती काढून घ्यायची. घेतली अशी वरती काढून. हे बघा, आता हे असं फ्लावर जरा अपूर्ण काहीतरी वाटते ना, मग ह्या फ्लावरला कडेने आपण जरा गोल्डन बीड्स ॲड करून घेऊ. पहिले असे गोल्डन बीड्स किती लागत आहेत ते ओवायचे आणि ते चेक करायचे की हा राऊंड पूर्ण होतोय का क्रिस्टलला. बघा, रात्रीत अजून 2 लागत आहेत मला, तर असे त्यामध्ये ओवून घ्यायचे. जास्तीचे झाले तर काढून घ्यायचे. व्यवस्थित फिनिशिंगसाठी जेवढे मोती गोल्डन बीड्स लागत आहेत तेवढेच ओवून घ्यायचे. जास्तीचे म्हटलं की ते एकमेकावर असं फुगल्यासारखे होतात आणि फिनिशिंग व्यवस्थित येत नाही.
एकही जास्त नको आहे बघा. हा माझा एक जास्त झाला म्हणून मी बाहेर काढते व्यवस्थित. आणि ही वायर पहिला जो गोल्डन बीड्स होल आहे त्यातून त्याच्यामध्ये मधून घालून मोत्यातून गोल्डन बीड्समधून अशी वरती काढून घ्यायची, म्हणजे क्रिस्टलच्या भोवती गोल्डन बीड्सचा राऊंड एक येईल. बघा आता किती सुंदर फ्लावर आपलं दिसेल. हे बघा दिसते ना सुंदर फ्लावर. याच प्रकारे हे झालं. आता ही राहिलेली वायर ही 2 मोत्याच्या मधून इकडे काढायची, त्याच्या पाठीमागून त्या अपोजिट साईडतून परत ती गोल्डन बीड्स आणि ग्रीन क्रिस्टल यांच्यामधून काढून घ्यायची. आणि हा मोती व्यवस्थित राऊंड व्यवस्थित फिक्स होईल गोल्डन बीड्स. आणि एक असा राऊंड मारून या मोत्याला घ्यायचा. आपलं फ्लावर तयार आहे. छान झाले फ्लावर. त्याचबरोबर असेच आपल्याला 2 क्लिप तयार करायचे, तर अजून एक असंच फ्लावर आपण तयार करून घेऊया. हे बघा असे मी 2 फ्लावर तयार करून घेतली आहेत. तर आता ही फ्लावर आपल्याला आपल्या क्लिपला जॉईन करून घ्यायच्यात. तर चला तर आपण यांना एक फुलं जॉईन करून घेऊयात. आता आपल्याला हे फ्लावर आहे ते या क्लिपवर फिक्स करायचं. ते करायचं कसं, तर पहिलं आपण व्यवस्थित फिट होते का ते पहिलं पाहून घ्यायचं. व्यवस्थित असं पकडायचं. ही जी एक्स्ट्रा सोडलेली वायर आहे अशी इकडे नाही, इकडे ही साईड दिसली नाही पाहिजे. असं व्यवस्थित जरा खालच्या साईडला असं व्यवस्थित लावून बघायचं. तर ही अशी क्लिप ओपन करायची. नंतर काय करायचं, हे जे टोक आहे ते इथून खाली असं ओवून घ्यायचं. त्यानंतर एक वेळा या क्लिपच्या इथून असं पहिले तर एक वेळा देऊन घ्यायचं, म्हणजे फ्लावर आपल्याला कुठं अटॅच करायचं ते फिक्स होईल. नंतर काय करायचं, ही वायर आपल्याला क्रिस्टल आणि मोत्यांच्या मधून अशी वरती काढून घ्यायची. आणि तिथूनच रिटर्न अशी ओढून घ्यायची पाठीमागे. परत ह्या 2 टोकांच्या अशी मधून परत एकदा घ्यायची. घेतल्यानंतर इथून आपण फिक्स केला, आता त्याच्या अपोजिट साईडला इकडे फिक्स करायचं, म्हणजे या गोल्डन बीड्स आणि क्रिस्टल यांच्यामधून वायर परत वरती काढून घ्यायची. केल्यानंतर परत तिथूनच रिटर्न घ्यायची. तिथून एक असा वेढा घेऊन घ्यायचा. आता फ्लावर आपलं फिक्स झाले. बघितलं. जरी तुम्हाला वाटलं की आपलं फ्लावर फिक्स नाही, तर अशाच प्रकारे एकदा इथून आणि एकदा त्याच्या अपोजिट साईडून फ्लावर फिक्स करून घ्यायचं. हे वायर काढायचे कुठून, तर हे गोल्डन बीड्स आणि हे क्रिस्टल आहे त्याच्यामधून ही वायर तुम्ही काढून घ्या. हे बघा आपण हे पॅक करताना फक्त इथे पॅक केलं तर हे साईड पण रिकामी राहते. जर असं फुल आपण पुढे सरकवलं तर ते निघून येऊ शकतं. त्यामुळे इथून पण असं फ्लावर पॅक करायचं. इथूनच रिटर्न घ्यायचं. परत याला 2 असे वेळे द्यायचे. फ्लावर फिक्स झालं. जर तुम्हाला वाटते अजून जर फिक्स करायचे तर तुम्ही अजूनही गोल्डन बीड्स आणि इथून वरती अशी काढल्यानंतर
व्यवस्थित ओढून घ्यायची, गडबड करायची नाही, कारण वायर नाजूक असते, कुठे त्याला गुंता झाला तर ते तुटते. अशी वरती काढून घेतली की वरच्या साईडला तिथे कट करायची. अशा प्रकारे हे कट करून अशी बोटाने झालं. अशाच प्रकारे दुसरंही फ्लावर आपण फिक्स करून घेऊयात. तर हे बघा, अशा 2 क्लिप आपल्या तयार झाल्या आहेत. किती सुंदर दिसत आहेत आणि लहान मुलींना या खूप छान दिसतात. मस्त अशा क्लिप तयार झालेल्या आहेत. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. थँक्यू.